नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा वडे आतून जाळीदार व बाहेरून क्रिस्पी असे तयार झाले आहेत। मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता छान आतून जाळीदार असा तयार झाला आहे। तर असे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते बघू। साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी येथे 200 ग्राम साबुदाणा स्वच्छ धुवून 5 ते 6 तासासाठी छान भिजवून घेतला आहे। तुम्ही रात्रभर पण भिजवून घेऊ शकता। साबुदाणा अगदी छान सुटसुटीत असा भिजला गेला आहे। अजिबात चिकट वगैरे दिसत नाहीये, हाताला पण चिकटत नाहीये। तर वड्यासाठी असाच साबुदाणा भिजवून घ्यायचा व तो आपण आता एका ताटात काढून व चांगले हाताने मोकळा करून घेऊ। मी येथे साबुदाणा वडा बनवण्यासाठी एक मोठ्या साईजचा साधारणतः 100 ग्रॅम असेल इतका एक बटाटा छान शिजवून घेतला आहे। आता आपण त्याची साल काढून घेऊ व छान किसणीवर किसून घेऊ। बटाटा किसल्यामुळे मिश्रण एकसारखं तयार होतं। 7 ते 8 हिरवी मिरची घेतली आहे व तिचे बारीक वाटण बनवून घेतले आहे। ते वाटण आता आपण साबुदाण्याच्या मिश्रणात टाकून घेऊ। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। नंतर मी 100 ग्रॅम शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले आहेत व त्याचा थोडासा जाडसर कूट बनवून घेतला आहे। तो कूट पण आपण साबुदाण्याच्या मिश्रणात टाकून घेऊ व चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ। मिश्रण चांगले हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ व पाणी न घालता साबुदाणा वड्याचे पीठ भिजवून घेऊ। चांगल्या हाताने मिक्स करून घट्टसर पीठ भिजवून घेतले आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे कोथिंबीर खात असाल तर ती पण यामध्ये घालू शकता। पीठ भिजवून झाल्यानंतर एक छोटासा गोळा त्यातून हातावर तेल किंवा तूप लावून आवडीप्रमाणे लहान मोठे वडे बनवून घेऊ। मी इथे मीडियम साईजचेच वडे बनवून घेणार आहे। साबुदाणा वडे खूप मोठे पण नाही बनवायचे। वडा थोडासा हातावर दाबून त्याला थोडंसं चपटं करून त्याच्या कडा व्यवस्थित हातावर फिरवून गोल आकार देत वडा छान बनवून घ्यायचा। वडे खूप जाडही नाही बनवायचे आणि गोलही नाही बनवायचे, कारण असे वडे तेलात फुटण्याची शक्यता असते आणि आतून कच्चे पण राहू शकतात। त्यामुळे थोडेसे चपट्या साईजमध्येच वडे बनवून घ्यायचे। मी येथे 7 ते 8 वडे बनवून घेतले आहे मीडियम साईजमध्ये। आपली गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम गॅसवरच आपण साबुदाणा वडे तळून घेणार आहोत। आता आपण वडे तेलामध्ये टाकून घेऊ। सुरुवातीला 1-2 वडे टाकून घेऊ। वड्याला लगेचच उलटपालट करायचे नाही, नाहीतर वडा तेलात विरघळून शकतो। त्यामुळे थोडंसं कलर चेंज झाल्यानंतर वडा झाऱ्याने उलटवून घेऊन दुसरी साईड पण 2 ते 3 मिनिट चांगली तळून घेऊ। त्यामुळे वडा छान क्रिस्पी तयार होतो। तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत तयार झाले आहेत। आवाजावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की वडे किती क्रिस्पी तयार झाले आहेत। मी येथे एका ताटावर पेपर टाकून घेतला आहे व त्यावर आपण वडे काढून घेऊ, जेणेकरून एक्स्ट्राचे तेल निघून जाईल। आपण दुसरी बॅच पण याच पद्धतीने तळून घेऊ। तुम्ही बघू शकता वडा तेलात अजिबात विरघळत वगैरे नाहीये। वडे कुठेही तेलकट वगैरे दिसत नाहीये आणि कलर पण खूप छान आला आहे। सारख्याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊ। वडा अगदीच छान तयार झाला आहे। आपण येथे साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचे योग्य प्रमाण घेतल्यामुळे वडे छान क्रिस्पी तयार झाले आहेत। मी तुम्हाला एक वडा तोडून देखील दाखवते। वरतून कुरकुरीत व आतून छान जाळीदार तयार झाला आहे। आपण ते दह्यासोबत सर्व करूया। या पद्धतीने तुम्ही देखील साबुदाणा वडे बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्सद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।